विश्रामबाग परिसरामध्ये आता आपण उभे आहोत आणि रामानंद नगर किर्लोस्कर वाडी जे सांगली पासून 45 ते 55 किलोमीटर अंतरावर आहे त्या रामानंद नगर मधून काल दुपारी दलित महासंघाच्या वतीनं रेल्वे प्रशासनाने जे झोपडपट्टी होती ती काढून टाकलेली होती आणि याच्या विरोधात याच्या निषेधार्थ आज लोटांगण मोर्चा या निमित्तानं काढण्यात आलेला आहे आणि आपण पाठोपाठ बघू शकताय या दलित महासंघाचे मोहिते गटाचे अध्यक्ष आहेत उत्तम मोहिते. आपण त्यांच्याशी बोलूया. काल दुपारपासून तुमचा मोर्चा चालू झालेला आहे आणि आज सांगलीमध्ये पोहोचलेला आहे, काय सांगा? साहेब, बघायला गेलं तर 15-20 दिवस झाले आमचं आंदोलन चालू आहे. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 70 ते 75 वर्ष पूर्ण झाले, पण आज या 70 ते 75 वर्षाकडे देश महासत्ताकडे वाटचाल करत आहे. देशाचे पंतप्रधान अनेक लोकांना रोजगार, व्यवसाय, नोकरीसाठी पाहिजे तेवढा अनुदान देत आहेत, त्यांना नोकरीसाठी लावत आहेत. पण संबंधित लोक रस्त्यावर येण्यासाठी जे रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासन, कारण ही लोक फक्त मागासवर्गीय भटके आहेत म्हणून त्या लोकांना रस्त्यावर आणण्यासाठी कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांना त्यांची घरे रात्री उद्ध्वस्त केली गेली, त्यांना रस्त्यावर आणलं गेलं. आज 15 दिवस झाले आंदोलन चालू आहे म्हणून जी संबंधित तहसीलदार मॅडम असतील व स्थानिक प्रशासन यंत्रणा असेल ही दुर्लक्ष करत आहे आणि कलेक्टरांचं नाव सांगून ती दिशाभूल करत आहेत. म्हणून आम्ही कालपासून हे आंदोलन या जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीस पासून चालत आलेलं आहे आणि आज या आंदोलनाची दखल जर संबंधित जिल्हाधिकारी घेतली तर आम्ही या ठिकाणी दलित महासंघाचे पदाधिकारी आणि तसेच जे काही पीडित झोपडपट्टीधारक आहेत त्या सर्वांसहित आम्ही या ठिकाणी आत्मदत करणार आणि याला जबाबदार प्रशासन राहील. आज मुख्यमंत्र्यांचा सांगलीमध्ये दौरा आहे, या निमित्तानं काय इशारा राहील प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना? हे बघा, मुख्यमंत्री एका बिल्डिंगचं उद्घाटन करण्यात येत आहे. संबंधित प्रशासनाने आज आम्हाला मुख्यमंत्री येत असताना सुद्धा आमचं हे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी सकाळपासून अटक केली. सकाळी 7:30 वाजता आम्ही सांगलीत प्रवेश केलाय रातभर चालून, पण प्रशासनाला आमची दया आली नाही आणि आता मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून आमचं आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. पण संबंधितला आम्ही न्याय दाद दिलेला नाही. हे आंदोलन आम्ही कंटिन्यू चाललंय. माझी विनंती आहे की साहेब, ज्या भागात तुम्ही ज्या इमारतीचं पोलीस मुख्यालयाचं उद्घाटन करायला आहे त्या मुख्यालयाच्या सांगली जिल्ह्याच्या आवारात काही गुन्हेगार घडण्याची शक्यता आहे. अनेकांची घरं उद्ध्वस्त केलेत, आत्महत्या होण्याची शक्यता आहे, जीव जाण्याची शक्यता आहे, गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. त्याच इमारतीचं तुम्ही उद्घाटन करणार, आम्हाला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा मुख्यमंत्र्यांच्याकडनं आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगलीमध्ये दौरा आहे आणि त्यानिमित्तानं या पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातल्या यांचं आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून झालेला आहे. अशा तऱ्हेची भूमिका उत्तम मोहिते यांनी यावेळी मांडलेली आहे. परंतु या जे रामानंद नगर मधील जे पीडित आहेत, जे ज्यांची घरं प्रशासनानं काढलेली आहेत, अशांना न्याय मिळालाच पाहिजे अशा तऱ्हेची भूमिका या निमित्तानं मांडलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.